तयार झाल्यानं मान्सून विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीनं पंढरपुराकडे मार्गक्रमण करत असलेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील नीरा स्नानाचा सोहळा सराटी इथे संपन्न होतोय। तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय। झेंडेकरी आणि टाळकऱ्यांच्या गजरात माऊलींच्या पादुका नीरा नदीच्या काठावर नेण्यात आलेल्या आहेत। तर विठुनामाचा गजर आणि लाखो भाविकांच्या साक्षीनं तुकोबांच्या पादुकांचं नीरा स्नान संपन्न होतंय। महाराजांच्या पादुकांना स्नान घालण्यासाठी नीरा नदीमध्ये पाणी यावी नाहीये आणि टँकरनं पाणी आणून पादुकांना नीरा नदीच्या पात्रात स्नान घालण्यात येतंय। यंदा पावसानं पाठ फिरवली आहे आणि त्यामुळे नीरा नदीचं पात्र कोरडं आहे। तर नीरा स्नान आटपून पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे। सध्या सराटीतली ही थेट दृश्य आपण पाहतोय। संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील नीरा स्नानाचा सोहळा सराटी इथे संपन्न होतोय। झेंडेकरी आणि टाळकऱ्यांच्या गजरात माऊलींच्या पादुका नीरा नदीच्या काठावर नेण्यात आलेल्या आहेत। नीरा स्नानाची ही परंपरा दरवेळी पार पडते, मात्र यावेळची दृश्य थोडी वेगळी आहेत। आपण पाहतोय नीरा नदी पात्रामध्ये यंदा पावसानं पाठ फिरवल्यामुळे नीरा नदी पात्र हे थोडं कोरडं आहे आणि त्यामुळेच टँकरनं इथं पाणी टाकण्यात आलेलं आहे आणि टँकरनं पाणी आणून पादुकांना नीरा नदीच्या पात्रामध्ये आज स्नान घालण्यात येतंय। तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय। पावसानं पाठ फिरवलेली आहे यंदा आणि त्यामुळेच नीरा नदीचं पात्र हे कोरडं आहे। मात्र नीरा नदीमध्ये पाणी नाहीये तरी देखील टँकरनं पाणी आणून पादुकांना नीरा नदीच्या पात्रात आज स्नान घालण्यात येतंय आणि ही परंपरा जपली जाते। सराटीमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय। संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील नीरा स्नानाचा सोहळा सराटी इथे पार पडतोय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। थेट जाऊयात जितेंद्र यांच्याकडे। प्राजक्ता, तुकोबारायांच्या पादुकांना नीरा स्नान या ठिकाणी घालण्यात येते। ज्यावेळेस पूर्वी तुकोबाराय पंढरपूरला जात असत त्यावेळी तुकोबाराय हे सराटीला मुक्काम करत असत आणि दुसऱ्या दिवशी नीरा स्नान मध्ये अंघोळ करून ते पंढरपूरला जात असत अशी आख्यायिका आहे। म्हणून आता पालखी ज्यावेळेस पंढरपूरकडे प्रस्थान करते त्यावेळेस सराटीचा मुक्काम आटोपून पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत असताना पालखीच्या पादुकांना नीरा स्नान घातले जाते आणि आता नीरा नदीमध्ये सध्या पाणी नसल्याने टँकरद्वारे या पादुकांना स्नान घालण्यात येणार आहे। असा पादुकांना शाही स्नान पाहण्यासाठी हजारो वारकरी या ठिकाणी दाखल झालेला आहे। प्राजक्ता, जितेंद्र, खरं तर दरवर्षी तुम्ही हा सोहळा कव्हर करत असतात, मात्र या वर्षीचं थोडं दृश्य वेगळं असावं कारण यावेळी पावसानं पाठ फिरवलेली आहे आणि त्यामुळे नीरा नदी पात्र कोरडं आहे। त्यामुळे काय सध्या भाविकांच्या भावना आहेत?
तर सराटीची ही थेट दृश्य आपण पाहतोय। संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील नीरा स्नानाचा हा सोहळा इथे संपन्न होतोय। दरवर्षीची ही परंपरा यावर्षीही जपली जाते। यावेळचं चित्र थोडं वेगळं आहे, कारण नीरा नदीचं पात्र कोरडं आहे। यंदा पावसानं पाठ फिरवलेली आहे आणि त्यामुळे नीरा नदीचं पात्र हे कोरडं पडलेलं आहे। मात्र तरी देखील टँकरनं पाणी आणून पादुकांना नीरा नदीच्या पात्रात स्नान घालण्यात येत आहे आणि सराटीतली ही थेट दृश्य आपण पाहतोय। विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीनं पंढरपूरकडे मार्गक्रमण करत असलेल्या संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील नीरा स्नानाचा सोहळा हा थेट आपण पाहतोय सराटीमध्ये। आणि हा नीरा स्नानाचा सोहळा पाहण्यासाठी हजारो वारकऱ्यांनी इथे गर्दी केलेली आहे। झेंडेकरी आणि टाळकऱ्यांच्या गजरात माऊलींच्या पादुका या नीरा नदीच्या काठावर नेण्यात आल्या आणि तिथे हा सोहळा संपन्न झालेला आहे। विठू नामाचा गजर आणि लाखो भाविकांच्या साक्षीनं तुकोबांच्या पादुकांचं नीरा स्नान संपन्न झालेलं आहे। आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।